दादा नाव काय तुमचं? माझं नाव कैलास दगडे. तुमचं दादा? सुनील बालचिव. तुमचं गाव कोणतं आहे तुमचं? आमचं गाव पिंपरवाडी. बरं, सध्या काय करता तुम्ही? आमचा शेती व्यवसाय. बरं, शेतीमध्ये काय आहे सध्या? आता हेच शेतीमध्ये बात फक्त आणि काय भातच. आता बरं, काय नुकसान वगैरे झाले का इकडं? नुकसान भरपूर झालं, पण आता काय इलाज आहे? जे नशीब असेल ते होणार आहे. आता नुकसान पावसानं भर- सगळा आमचा कुठं नाही झाला. बरं, नुकसान भरपाई वगैरे? सध्या तर काय सध्या तर आलं काय नाहीये. अजून काही नाही, अजून आधी बनायची. बरं बरं, मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत. हा. तर देवराम लांडे यांच्या सुनबाई हा. माई लांडे, हा. परत सुनीता बोराडे आहेत. हा. इतर महिला अजून इच्छुक असतील, हा. तर यातून आपला पाठिंबा कोणाला असेल? देवराम लांडे. देवराम लांडेच का बरं? अहो, तो आपला माणूस आहे, आदिवासी, आपल्याला सहकार्य करणार आहे ना. हा? काय कामं काय केले तुमच्या भागात? कोणा देवराम लांडेंनी कामं काय केले? काम हे रस्त्याची याची ते चालूच आहेत ना. हम्म. बस स्टॉप त्यांच्यापासूनच सगळं चालू झालंय ना. हम्म, हम्म. म्हणजे आपला माणूस आहे, आपला आदिवासी माणूस आहे, आदिवासीलाच पुढे न्यायचा ना. बरं, इतर पुढारी येत नाहीत का तुमच्या भागामध्ये? आता इतर पुढे कोण येतं? आल्याने निवडून गेलं ते आता काहीच नाही. हम्म. फक्त मताने याला हा म्हणतो मला द्या, तो म्हणतो मला. कामाचा तपास नाही, काही नाही. एक सांगा, देवराम लांडे यांच्या सुनबाई यांना ओळखता का तुम्ही? हो, ओळखतो ना त्यांना. देवराम लांडेंचं सोनबायत म्हणतात तर पुढचा काही विषयच येत नाही. बरं आमचं पूर्ण बहुमत त्यांनाच असणार. बरं, मला एक सांगा, आता त्या तरुण आहेत, सुशिक्षित आहेत. आपण देखील एक उच्च शिक्षित आहात. त्यांच्याकडून अपेक्षा काय असेल? शिकलेला उमेदवार असेल तर तो कधी पण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि तो विकासच बघतो. बरं. अशिक्षित माणूस असेल तर त्याचे विचार पण थोडे कमीच दर्जाचे असतात. शिकलेल्या माणसाचे विचार हे नेहमी उच्चच असतात. तर ते काहीतरी समाजासाठी करतीलच. आणि देवराम लांडेंच्या घरची सून म्हटल्यावरती ते आमच्यासाठी खूप जवळचे आहेत. तर त्याचा विषय असेल तर देवराम लांडे म्हटलं तर काय त्याच्या पुढे आम्हाला बोलायची काही गरज नाही आहे. आणि आमचं पूर्ण सहकार्य हे नेहमी त्यांनाच असेल, आधी पण होतं आणि पुढे त्यांनाच असेल. दादा मला एक सांगा, देवराम लांडे आणि त्यांच्या सून माई लांडे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतील का? काय वाटतं तुम्हाला? करतील ना त्या. कामाची पद्धत कशी आहे देवराम लांडेंची? व्यवस्थित आहे बुवा त्यांची. आतापर्यंत कधी फोन केला ना ते, हम्म. तरी ते कुठं म्हणणार तरी तिथं हजर होतातच. मग केशी असो, कुठं अपघाताचा असो, काय असो, त्यांनी नुसता एक फोन केला तरी ते तिथं. आता इथं काय की आपल्या इकडून आदिवासीवर खाली जातात देश भागात, बरं. तर ते काही लोक पैसे देते नाही. नुसतं पैसे महिलांनी फोन केला तरी ते तिथं हजर असतात. अच्छा, तरी त्यांचं पैसे काढून द्यायचं. म्हणजे त्यांची कर्तुक चांगली आहे म्हणायची. कामं काय केले अजून? हा? कामं काय केलं आपल्या भागामध्ये अजून? ही रस्त्याची कामं चालली आता बुवा, कुठे हे टाक्यांची नळ योजना हे चालूच आहेत ना त्यांची. असे आता त्यांनी मस्त भरपूर कामं केल्या. तशी म्हणलं तर आपला माणूस आहे, म्हणजे त्याला पाठिंबा देण्याचे हे ताडपत्र्या दिल्या त्यांनी. परत तुम्हाला सांगतो गिरणी दिल्या लोकांनी, सगळी सुविधा करून दिली. हा, अजून काय करायला पाहिजे त्यांनी? पण ते आपली ही आदिवासी आहेत ना, आदिवासीला पुढे नेऊन पुढे टाका असा आमचा विषय. बरं, मला यायच्या आधी आमचा इथं खड्यातच बोलणं झाला का येलीच आपण निवडून द्यायला पाहिजे. अच्छा, असं तुमचं ठरलंय? ठरलंय. हा. बरं, मला एक सांगा, आता त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या वेळेस हा. जो अपघाताचा घटनाक्रम झाला, तर याच्याकडे कसं पाहता? हे काय झाले, म्हणजे नेमकं काय झालेलं? नाही, फक्त प्रश्न हाच आहे की ड्रायव्हर लांडे साहेब होते का आणि अपघात त्यांनी केला का? राजकारण असावं, पण ते इतकं सोडाचं आणि खालच्या दर्जाचं नसावं. फक्त त्यांना तुम्हाला जेलमध्ये टाकायचं होतं, त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या खोटाटोपी केल्या आणि त्यांना हे केलं. त्यांना काही फरक पडत नाही. उलट आमच्यासाठी त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास अजून जास्तच आहे आणि तो अजून वाढला आहे. आणि येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासोबतच असू. विरोधकांनी कुटकारस्थान केले असं तुम्हाला वाटते का त्यांच्या बाबतीमध्ये? एका माणसाला विचारण्यापेक्षा तुम्ही गावोगावी जाऊन विचारा. लोकांचं मत तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त समजेल. लोकांना सर्व समजतं, लोक अडाणी नाही आहेत. काय सांगाल दादा? नाही, बरोबर आहे ते बोललं योगी. आपल्या पठार भागाची ना या वेळेस सगळ्यांची मतं येणलीच येतात आणि आपलाच माणूस पुढे न्यायचे फक्त. हे असं सगळ्यांची मतं ठरल्यात. बरं, त्यांच्या सुनबाई आता ह्या निवडणुकीला उभे आहे, तर आपला पाठिंबा कोणाला असेल सर्वांच? आमचा पाठिंबा नेहमी त्यांनाच आहे. त्यांनाच आहे. धन्यवाद. तुमचं नाव काय दादा? माझं विठ्ठल दगडे, गाव कोणतं तुमचं? गंगाधरेच. बरं, मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता पुण्यामध्ये आहेत. देवराम लांडे यांच्या सून माई लांडे आहेत, सुनीताई बोराडे आहेत, इतर महिला अजून इच्छुक असतील, शेळकंदीबाई असतील, तर आपली पसंती कोणाला असेल? आमची देवराम लांड्यांना. जो माणसासाठी धावून येतो, जो आदिवासींसाठी धावून येतो, तोच खरा आमचा नेता. बरं, मला एक सांगा, देवराम लांडेंनी कामं काय केली? कामं भरपूर झालेली आहेत, पण दाखवले नाही आहेत.
तर भरपूर गोरगरिबापार खेड, हं. आंबेगाव, परत मग तिकडं वडगाव मावळ, तर पार हे जुन्नर शेवटपर्यंत एवढी कामं केली आहेत त्यांनी. हे बघा साहेबा, तो धावून जातोय. सांगा, इतर पुढारी तुमच्या भागामध्ये येतात का आणि ते काम करतात का? पुढारी तर असं भरपूर येतात, पण आमचा फेमस देवराम लांडे बस. हा. माई लांडेंना ओळखता का तुम्ही? ते सगळी पब्लिक ओळखते, त्यांच्याच नावानं चालणार बस. तर आपला पाठिंबा कोणाला असेल? तुम्हाला क्लिअर सांगितलं, देवराम लांड्यांना बस. दादा काय सांगाल तुम्ही? तेच आहे, बाकी काय. आपला पाठिंबा असेल देवराम लांडे. देवराम लांडेंचे सुनबाई उभी आहे, सुनबाई माहिती ते माई लांडे. हा